कोल्हापूर विभागातील 33 परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत, तर उर्वरित 10वी-12वी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर 75% वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. केंद्रावरील प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही असावेत, अन्यथा कर्मचाऱ्यांची अदलाबदली केली जाणार अशी अट असल्यानं शिक्षक संघटना आक्रमक झाल्यात. परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक यांची अदलाबदली केली जाणार असल्यानं शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची सहविचार सभा घेण्यात आली. सभेत अदलाबदलीविषयी हमीपत्र घेऊन अदलाबदली थांबवण्याची विनंती शिक्षक संघटनांनी केली. यावर विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ज्या केंद्रावर 75% वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, त्या ठिकाणचे केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक यांची अदलाबदली केली जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे. यासह परीक्षा केंद्र सुरळीत चालवण्याच्या संदर्भात शिक्षकांनी सहकार्य करावं, यामध्ये कोल्हापूर विभाग महाराष्ट्रात क्रमांक 1 मध्ये यावा, यासाठी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी परीक्षेला आत्मविश्वासानं सामोरं जावं, यासाठी बोर्डाकडून कोल्हापूर विभागातील तज्ज्ञ विषयांच्या शिक्षकांकडून तयार केलेल्या व्हिडिओचं अनावरण आमदार जयंत असगावकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड यांच्या हस्ते करण्यात आलं. तिन्ही जिल्ह्यातील आलेल्या शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्र संचालनासंदर्भात येणाऱ्या विविध प्रकारच्या समस्या सभेत मांडल्या. याला विभागीय अध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी विभागीय सचिव सुभाष चौगुले, सहसचिव BM किल्लेदार, सहाय्यक सचिव गजानन उकिरडे, मुख्याध्यापक संघ सचिव RY पाटील, सुधाकर निर्मळे, खंडेराव जगदाळे आदींसह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर संघटनांचे जिल्हाध्यक्ष आणि सचिव उपस्थित होते.